जी व्यक्ती दररोज रोजरीची प्रार्थना करत असते ती परमेश्वरापासून कधीच दूर जाऊ शकत नाही, हे विधान मी माझ्या रक्ताने लिहून द्यायला तयार आहे. शब्द आहेत संत लुईस मॉन्टफोर्ट यांचे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, स्पेन देशामध्ये एक धर्मगुरू होऊन गेले. त्यांचं नाव आहे संत डॉमिनिक गुझमन. 8 ऑगस्ट ह्या दिवशी ख्रिस्त सभा त्यांचा सण साजरा करत असते. त्या धर्मगुरूंमध्ये काही महत्त्वाचे गुण होते. पहिला गुण होता की कॅथलिक ख्रिस्त सभेची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचा पद्धतशीरपणे अभ्यास करत राहायचं. दुसरा गुण होता की हा जो केलेला अभ्यास आहे तो प्रवचनाच्या रूपाने लोकांपर्यंत पोहोचवायचा. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा गुण होता तो म्हणजे ते स्वतः अत्यंत पवित्र आणि शुद्ध असं जीवन जगायचे, लोकांना मार्गदर्शन करायचे, त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराची जी योजना आहे ती योजना त्यांना समजून सांगायचे. अशा ह्या पवित्र धर्मगुरूंना एक दिवस पवित्र मरीचं दर्शन झालं आणि पवित्र मरीने त्यांच्या हातामध्ये एक महत्त्वाचं शस्त्र दिलं. जे शस्त्र आज संपूर्ण जगभर पसरलेलं आहे त्या शस्त्राचं नाव आहे अतिपवित्र जपमाळ किंवा द मोस्ट होली रोजरी. रोजरीची प्रार्थना जी आहे ती प्रार्थना किंवा ती रोजरी सर्वप्रथम पवित्र मरीने संत डॉमिनिक गुझमन यांच्या हाती दिली. तोपर्यंत मठवासी आपल्या मठामध्ये राहून आपल्या बायबलमधील स्तोत्रसंहितांची 150 स्तोत्रे त्यांचं पठण करत असायचं. सर्वसामान्य लोकांना हे शक्य नव्हतं, म्हणून संत डॉमिनिक गुझमन ह्यांनी लोकांना प्रार्थना कशी करायची ते शिकवायला सुरुवात केली. ते स्वतः संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडायचे, लोकांमध्ये वावरायचे, लोकांच्या जीवनाचा कानोसा घ्यायचे, त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करायचे, त्यांना परमेश्वराचा संदेश द्यायचे आणि मग बायबलमधील उतारांच्या आधारे एखादा येशूच्या जीवनातला प्रसंग समजून सांगायचे. येशूच्या जीवनातील आणि पवित्र मरीच्या जीवनातील काही रहस्यांवरती ते लोकांबरोबर चिंतन करायचे. एक रहस्याविषयी बोलून झाल्यानंतर एक आमचे बाबा बोलायचे, 10 नमोमऱ्या बोलायची. जणू काही पवित्र जपमाळेच्या प्रार्थनेची ती एक छोटीशी सुरुवात होती. त्या ठिकाणी संत डॉमिनिक गुझमन ह्यांनी लोकांना ती प्रार्थना कशी करावी ती शिकवली. पुढे त्यांनीच स्थापन केलेली एक संस्था ऑर्डर ऑफ प्रीचर्स म्हणजे प्रवचनकारांची जी संस्था आहे त्या संस्थेने पवित्र जपमाळ किंवा रोजरीची प्रार्थना संपूर्ण जगभर प्रसारित केली. 13 मे ते 13 ऑक्टोबर 1917 ह्या 5 महिन्यांच्या काळामध्ये पवित्र मरीने फातिमा ह्या ठिकाणी 3 मेंढपाळ मुलांना दर्शन दिलं. जसिंटा, लुसी आणि फ्रान्सिस्को अशी त्या मुलांची नावं. आणि त्या मुलांना त्या दर्शनाच्या दरम्यान तिने एक प्रार्थना शिकवली की प्रत्येक दशकानंतर ही प्रार्थना म्हटली गेली पाहिजे. हे माझे येशू, आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचा बचाव कर, सर्व लोकांना विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आज ही प्रार्थना आपल्या रोजरीच्या प्रार्थनेचा भाग बनलेली आहे. परंतु रोजरीच्या प्रार्थनेविषयी ही जपमाळेची कुमारी माता हिच्या सणाविषयी एक पार्श्वभूमी आहे, ती आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. इसवी सन 1571 साली 7 ऑक्टोबर 1571 साली तुर्कांविरुद्ध लिपांटो ह्या ठिकाणी एक युद्ध सुरू होतं. हे धर्मयुद्ध होतं. म्हणजे एकीकडे तुर्कस्थानचे मुसलमान आणि दुसरीकडे ख्रिस्ती लोक, त्यांच्यामध्ये असलेलं हे युद्ध होतं. ते युद्ध जिंकणं तेवढं सोपं नव्हतं, कारण शत्रू पक्षाकडे 15,000 सैनिक होते आणि ख्रिस्ती लोकांकडे सैनिक नव्हते. अशा वेळेला पोप महोदयांनी त्यांना आव्हान केलं की पवित्र मरीयेकडे रोजरीची प्रार्थना करा, पवित्र मरिया नक्कीच तुम्हाला विजय मिळवून देणार आहे. आणि त्या युद्धामध्ये ख्रिस्ती लोकांचा विजय झाला. त्या विजयाच्या सन्मानार्थ पोप पायस 5वे ह्यांनी 7 ऑक्टोबर हा दिवस विजयाची माता मरिया हिच्या सणाचा दिवस म्हणून मकरूर केला. त्यानंतर आलेल्या परमगुरूंनी ह्या विजयात रोजरीच्या प्रार्थनेचं सामर्थ्य दडलेलं आहे हे ओळखलं आणि हा सण रोजरी मातेचा सण म्हणून जाहीर केला.
पोप लिओ 10वे ह्यांनी तर 1520 साली संपूर्ण ऑक्टोबर महिना हा रोजरीचा महिना म्हणून जाहीर केला. ह्या दिवसामध्ये आपण फातिमा मातेच्या सणाची तयारी करत आहोत आणि फातिमा मातेने सातत्याने सांगितलेला एक महत्त्वाचा मंत्र आहे, तो मंत्र म्हणजे रोजरीची प्रार्थना करा. म्हणून पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी तर 16 ऑक्टोबर 2002 रोजी ह्या विषयावरती एक विशेष प्रेषितीय पत्र प्रसिद्ध केलं. त्या प्रेषितीय पत्राचं नाव आहे रोझारियम वर्जिनिस मारिये. त्याद्वारे 2002 ऑक्टोबर 2002 ते ऑक्टोबर 2003 हे संपूर्ण वर्ष रोजरी वर्ष म्हणून त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याच वेळेला त्यांनी रोजरीच्या 15 रहस्यांमध्ये आणखी प्रकाशाच्या 5 रहस्यांची भर घातली. अशा प्रकारे आज आपल्याकडे रोजरीची एकूण 20 रहस्ये उपलब्ध आहेत. ह्या 20 रहस्यांवरती आपण सातत्याने चिंतन करावं असं पोप महोदय आपल्याला सुचवतात की तुम्ही वैयक्तिकरित्या रोजरी करायची, कौटुंबिकरित्या रोजरी करायची, सामुदायिकरित्या चर्च पातळीवरती रोजरीचं आयोजन करायचं. परंतु ती नुसती पोपटपंची बनता कामा नये, तर त्यामध्ये असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आणि पवित्र मरियेच्या रहस्यावरती आपण चिंतन करणं गरजेचं आहे. म्हणूनच फातिमा मातेच्या सणाची पूर्वतयारी करत असताना ह्या रोजरीच्या प्रार्थनेच्या वेळेला चिंतन कसं करावं ह्याचे एकूण 5 मार्ग आपण शिकून घेणार आहोत. पहिला मार्ग आहे की ह्या रहस्यांवरती चिंतन करायचं. त्या रहस्यांवरती चिंतन 2 मार्गाने करता येऊ शकतं की एकदा ते रहस्य बोललं गेलं की थोडा वेळ शांत राहायचं. उदाहरणार्थ दूताने मरियेला संदेश दिला, थोडा वेळ थांबायचं, काय नक्की घडलं असेल त्याचा नुसता विचार करायचा. देवदूताने काय सांगितलं, पवित्र मरियेने काय प्रतिसाद दिला त्याच्यावरती चिंतन करायचं. त्यासाठी मला कोणत्या प्रकारचा संदेश मिळत आहे त्याच्यावरती चिंतन करायचं. आणि त्यानंतर एक आमच्या बाप्पा आणि 10 नमो मरिया अशा प्रकारची प्रार्थना करायची. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार की प्रत्येक रहस्यासाठी शुभवर्तमानामध्ये आणि आपल्या बायबलच्या नव्या करारामध्ये काही उतारे आहेत, त्या उतार्यांचं वाचन करायचं. म्हणजे आनंदाची 5 रहस्ये लूकच्या शुभवर्तमानामध्ये देण्यात आलेली आहेत. दुःखाची 5 रहस्ये 4ही शुभवर्तमानामध्ये देण्यात आलेली आहेत. प्रकाशाची 5 रहस्ये 4ही शुभवर्तमानामध्ये येशूच्या जीवनाचं जे संपूर्ण कार्याचं वर्णन आहे ते सर्व त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि गौरवाची 5 रहस्य आहेत, त्याच्यातील 2 रहस्ये येशू मरणातून पुन्हा उठला, येशू स्वर्गात चढला ही शुभवर्तमानात तुम्हाला वाचायला मिळतील. पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला हे प्रेषितांची कृत्य ह्या पुस्तकात वाचायला मिळेल. पवित्र मरिया सदेह स्वर्गात घेतली आणि तिला राणीपदाचा मुकुट देण्यात आला हे आपल्याला प्रकटीकरणाच्या पुस्तकात अध्याय 12 मध्ये वाचायला मिळेल. अशा प्रकारे बायबलच्या उतारांच्या आधारे ह्या रहस्यांवरती चिंतन करायचं आणि मग एक आमचे बाप्पा 10 नमो मरिया ही प्रार्थना म्हणायची. चिंतनाच्या माध्यमातून रोजरी अधिक अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. दुसरी पद्धत आहे विनंती मालेतील शब्दावरती चिंतन करायचं की पोप फ्रान्सिस यांनी विनंती मालेमध्ये आता नवीन शब्द देखील जोडलेले आहेत. पवित्र मरिया ही दयेची माता आहे, पवित्र मरिया ही आशेची माता आहे, पवित्र मरिया हे विस्थापित झालेल्यांचं सांत्वन आहे. अशा प्रकारचे काही नवीन शब्द तिथे आलेले आहेत. ती ख्रिस्त सभेची माता आहे, ती कुटुंबाची राणी आहे. अशा प्रकारचे शब्द अगदी अलीकडेच तिथे जोडण्यात आलेले आहेत. त्याच्यावरती चिंतन होणं गरजेचं आहे. बरेचसे शब्द आपण उच्चारतो परंतु आपल्याला त्या शब्दांचा अर्थ माहीत नसतो. उदाहरणार्थ पवित्र मरियेला सकाळचं नक्षत्र म्हटलं जातं. सकाळचं नक्षत्र आल्यानंतर काय घडत असतं, आता सूर्य लवकरच उजाडणार आहे, त्या ठिकाणी सूर्य उगवणार आहे, अशा प्रकारे आपल्याला चाहूल लागत असते. पवित्र मरियेच्या जन्माद्वारे नीतिमत्तेचा सूर्य प्रभू येशू ख्रिस्त लवकरच ह्या जगामध्ये अवतरणार आहे अशा प्रकारची चित्र निर्माण झालं. म्हणून तिला सकाळचं नक्षत्र म्हटलं जातं किंवा तिला कराराचा कोश म्हटलं जातं. जुन्या करारामध्ये कराराचा कोश होता,
त्यामध्ये काय होतं, त्या ठिकाणी दगडी पाट्या होत्या 10 आत्म्यांच्या, त्यामध्ये अहरोनाची काठी होती, त्यामध्ये माननाचा अंश होता. तो माननाचा अंश मुद्दाम राखून ठेवण्यात आलेला पुढच्या पिढीला सांगण्यासाठी की आपण अरण्यात असताना परमेश्वराने आपल्यावरती मानना नावाच्या अन्नाचा वर्षाव केलेला होता आणि आपली काळजी घेतलेली होती. 3 गोष्टी त्या कराराच्या कोशामध्ये जपून ठेवण्यात आलेल्या होत्या. त्या 3ही गोष्टी पवित्र मरियेठायी आपल्याला दिसतात की त्या दगडी पाट्यांवरती देवाच्या बोटाने लिहिले गेलेली 10 आज्ञा होत्या आणि पवित्र आत्म्याला देवाच्या उजव्या हाताचं बोट म्हटलं जातं. म्हणजे त्या पवित्र आत्म्याने देवाचा जिवंत शब्द प्रभू येशू ख्रिस्त साक्षात पवित्र मरियेच्या उदरावरती कोरला. किंवा त्या ठिकाणी अहरोनाची काठी होती. अहरोन हा याजक, सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक पवित्र मरियेच्या उदरामध्ये होता. किंवा मान्ना हे स्वर्गीय अन्न, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर प्रभू येशू ख्रिस्त पवित्र मरियेच्या उदरामध्ये होता. म्हणून पवित्र मरियेला कराराचा कोश म्हटलं जातं. आत्ताच्या भाषेत जर आपल्याला म्हणायचं असेल तर ती साक्रामेंताची चालती फिरती पेटी आहे, असं पोप जॉन पॉल दुसरे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे एखाद्या विनंती मालेतील शब्दावरती पवित्र मरियेच्या नावावरती अशा प्रकारे सखोल चिंतन करायचं. त्यानंतर दैनंदिन जीवनातील घडामोडींवरती चिंतन करायचं. उदाहरणार्थ आपण आनंदाची रहस्य घेतो. त्या आनंदाच्या रहस्यामध्ये आपण स्वतःवरती असं चिंतन करायचं की आज मला कुठे देवदूत भेटलेला आहे, आज मला अलिशिबासारखी व्यक्ती कधी दिसलेली आहे, आज मला कोणत्या बाळाच्या जन्माची शुभवार्ता कळलेली आहे का, किंवा आज कोणीतरी स्वतःला समर्पित केलेलं आहे का, कुठे धर्मगुरू झाले असतील, कुठेतरी सिस्टर झाल्या असतील, किंवा आज कोणीतरी हरवलं होतं ते पुन्हा एकदा मूळ पदावर आलेलं आहे, कोणाचं तरी चुकलेलं होतं तो पुन्हा एकदा नवीन जीवन जगायला लागलेलं आहे, अशी बातमी आनंदाची मला मिळालेली आहे का. त्या दैनंदिन गोष्टीवरती चिंतन करायचं. तीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषित कार्याविषयी की त्याने काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस केला. ह्या दिवसात कोणाच्या घरी लग्न वगैरे जवळ आलेलं आहे का, किंवा येशूने यार्देन नदीमध्ये बाप्तिस्मा घेतला, अलीकडे कोणाचं बाप्तिस्मा झालेलं आहे का, येशूने पश्चातापासाठी घोषणा केली, मला कुठे पश्चातापाची गरज आहे का, येशूचं रूपांतर झालं तसं माझ्या प्रार्थनेमध्ये मला कुठेतरी परमेश्वराचं दर्शन घडलेलं आहे का, येशूने मिस्साची स्थापना केली, मला मिस्साची कितपत ओढी लागलेली आहे, माझ्या हातून कधी मिस्सा चुकलेली आहे का, किंवा येशूच्या गौरवमय जीवनावरती चिंतन करायचं. येशू मरणातून पुन्हा उठलेला आहे ह्याच्यावर माझा विश्वास आहे का, तो स्वर्गात चढलेला आहे ह्याच्यावर माझा विश्वास आहे का, पवित्र आत्मा माझ्यामध्ये कशा प्रकारे कार्यरत आहे, पवित्र मरिया सध्या स्वर्गात घेतली गेलेली आहे, आज ती सगळीकडे दर्शनं देत आहे, स्वर्ग आणि पृथ्वीची राणी आहे, तिच्याशी माझं काय नातेसंबंध आहे, अशा प्रकारे दैनंदिन जीवनातील घडामोडींवरती चिंतन करायचं. चौथा मार्ग आहे विविध गरजा आणि हेतूंवरती चिंतन करायचं. पवित्र मरियेने फातिमा ह्या ठिकाणी मुलांना सांगितलं रोजरी कशासाठी करायची, जगाच्या शांतीसाठी, पाप्यांच्या परिवर्तनासाठी आणि जे स्वतः रोजरी करत आहेत त्यांच्या पवित्रीकरणासाठी. म्हणजे एकीकडे देवाचा गौरव झाला पाहिजे, जगाचं कल्याण झालं पाहिजे, स्वतःचं जीवन पवित्र झालं पाहिजे. ह्या विविध हेतूंवरती आपण ह्या रोजरीच्या काळामध्ये चिंतन करू शकतो. आणि 5वा मार्ग आहे विविध सद्गुणांवरती चिंतन करायचं. पवित्र आत्म्याची वेगवेगळी फळं आहेत, प्रेम, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता, विश्वासूपणा, इंद्रिय दमन. त्या व्यतिरिक्त इतर बरीचशी अशी त्याची दानं आहेत, विश्वास आहे, देवाचं भय आहे, पावित्र्य आहे, संदेश देण्याचं शक्ती आहे, विविध भाषा बोलण्याची शक्ती आहे. अशा विविध सद्गुणांवरती चिंतन करायचं आणि त्याद्वारे आपल्या रोजरीची प्रार्थना अधिक अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी आपल्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की चिंतनाविना केलेली रोजरी ही केवळ कोरडी शुष्क अशी पोपटपंची बनू शकते. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये रोजरी करत असताना त्याच्यावरती चिंतन करणं गरजेचं आहे. फातिमा मातेच्या सणानिमित्त आजपासून आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये रोजरीला महत्त्वाचं स्थान देऊया. अमेरिकन धर्मगुरू फादर पेटन ह्यांनी किती स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जे कुटुंब एकत्र प्रार्थना करतं ते एकत्र राहतं. आज कुटुंबाची परिस्थिती काय निर्माण झालेली आहे,
त्याला एक कारण म्हणजे आपल्या घरातून आपण कौटुंबिक प्रार्थना हद्दपार केलेली आहे आणि म्हणून कुटुंबामधल्या समस्या आणि प्रश्न वाढत चाललेले आहेत. पुन्हा एकदा त्या रोजरीला आपण स्थान देऊया, कारण संत लुईस मॉन्टफोर्ट यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जी व्यक्ती दररोज रोजरीची प्रार्थना करते ती व्यक्ती परमेश्वरापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. हे विधान मी माझ्या रक्ताने लिहून द्यायला तयार आहे. आवे मरिया.